तर मित्रांनो, मी आणि राजूभाऊ चाललोय एका कामासाठी सांगलीला चाललोय ना. सांगलीला भांगर सरांकडे चाललोय. एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. सक्सेस झाल्या सांगणार. फटाकड्या उडवणार, बुक्का उडवणार. चला भेटूया पुढं. तर जात असताना पाऊस खूप जोराने पडत होता. तर पावसाची मजा घेत आम्ही शेवटी पोचलोच. आता बांगड सर पशी आलोय आम्ही. सर काय म्हणतात? काय बोलताय? आमचे कुत्रे बोकले नंतर बोलून आता बोलायला चालू कर. नमस्कार भावांनो आणि नमस्कार माझ्या ताईंनो. तर आज आम्ही आलो आहे कृष्णा नदीच्या काठावर, कृष्णा नदीच्या म्हणजे तीरावर. आणि पाणी असे झुळझुळ खळखळत जाते पाणी, खळखळत जातं. मग आम्ही काय म्हणतो, जुळजुळत जाते. आधीच तर पाण्याची पातळी वाढली होती, आता कमी झाल्या. जाळजूळ संघ दोघं. नमस्कार भावानो. काय कुठला घाट आहे? कुठला घाट आहे? कृष्णा घाट. ह्याला माहित आहे? सौर कुठला घाट आहे? कृष्णा घाट आहे. कृष्णा घाट. अरे घाट आहे म्हणतात तर असा रस्ता दिसला की असा होय घाट आहे. दीपूभाऊ आम्हाला, आम्ही निर्मित आलेलो, दीपूभाऊ आम्हाला म्हणले असं एका घाटावर जाऊन कृष्णा घाट. घाटावर नाही, कृष्णा घाट. घाटावर पाऊस ढीग. आणि इथं आल्यावर काय 2 तास दीपूभाऊने थांबवले. का थांबवले विचारा की त्याला, का थांबवले काय माहिती. मगर दाखवतो म्हणून आणलाय. मगर काय अजून दिसले ह्याला बघून मगर वाटली. चला. तर मित्रांनो, लई जोश ना आम्ही गेलतो नदीवर पाऊस काढायला. नाही व्हिडिओ करायला. सॉरी. लई जोश न गेलतो व्हिडिओ काढायला. तर पाऊस टार पिर चालू झालं. गेलं नाही झालं, थंडी वाजल्या बघा. आज महत्वाचं म्हणजे रविवारचा दिवस आहे. रविवारचा दिवस म्हणून आम्ही तेच जोशने गेलो. रविवारचा नाही, सुट्टीचा दिवस आहे. रविवार म्हणून सांगायचं. चला काय रविवार तेच म्हणाले की सुट्टीचा दिवस आहे. रविवारचा दिवस आहे म्हणणार म्हणते. आम्हाला वाटलं पाऊस बी सुट्टी देईल, पण पावसानं काही सुट्टी दिली नाही. पावसानं बुक्का उडवला. घराच्या बाहेर राहू नका म्हणलं, घरात भजे करून खावा. तुम्ही उलट सांगालाय. रविवारी त्याची ड्युटी चालू होती, आपली ड्युटी संपते. अरे रविवारी ड्युटी चालू झाली तर कसं माहिती का, रविवारी सुट्टीचा दिवस आहे म्हणून पाऊस बी सुट्टी गेली वाटलं, पण पावसानं काही शेवट सुट्टी घेतलं नाही. सर्व कर्मचाऱ्याला रविवारी सुट्टी असते आणि पावसाला रविवारी चालू ठेवायला सांगितले. पण आपला गोळ झाला नाही, टिपू अवघड झालं नाही. सगळं ठीक आहे, पण पावसात आवाज येते का काय? हा, पावसात आवाज येते. नाही आलं तरी आपण टर चिरकायचा कसा टिप 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 चालू जावा. पाऊस काही बदलायला तयार नाही. घरी जायचं आहे. वेळ पण झाला. माझं वजन कमी झालं बघा. कोणाचं आहे म्हणजे कसं आहे, आम्ही हाडा दिसायला लागला. रोलरला भाडं दिलं भावानो 3000 रुपये. त्या अंगावून रोलर फिरवलो आम्हीला. शिलिम केला. शिलिम केला तेव्हा काही दिसाले मी मेकअप केलाय बघा. दादा मी का आदेश आलोय बघा. हो ते का केलं तर मारा रे, बरं होतंय. ते सुशानं का केलं तर ते काय म्हणलं, ते काळ काय तर लावलं. क्लीनअप केलता. ब्लिचिंग म्हणला. ब्लिचिंग नाही, ब्लीच लावलाय. ते पण गोरो दिसाल तुम्ही. ते पुढं काळ डॉ. अबे त्या माझं बी काहीतरी करायचं तसलं कर मग. काय फेशियल ते? कर, फेशियल. मग ते कुठं करतं ते. पार्लर मध्ये, जेंट्स पार्लर मध्ये करतात. हे दीदी घरात करते की. हे मला येत नाही बाबा. मशीन आहे की तुझ्याकडे तोंडावर घाल? करायचं नाही, काळा झाला तर काय? मशीन आहे, तोंड घासायची मशीन आहे की तुझ्याकडे? हा, ती काय तुला देतो पैसे 30 रुपये 40 रुपये आम्ही. हा, फेशियल करायला 800 रुपये घेतात आणि 30 रुपये. नाही मला काय करायचं. फेशियलचे पण 15 प्रकार वेगवेगळे असतात. 800 रुपये मध्ये गाडी 800 रुपये मध्ये 15 दिवसात किराणा येते भावानो. आपण 800 रुपये काय खर्च करणार नाही. भलेही तोंड काळं राहिलं काय गरज नाही आपल्याला. लोक आपलं तोंड बघत नाही तर कला बघतात आपली. गरज तुला आहे. तर भावानो, या ठिकाणी आता काय म्हणलास रे आता? मी बरोबर बोललास म्हणले मग. हा काय झालं की आता तेच त्याने बघतात ना, ऐकतात ना, हसतात त्याने. तर भावानो, अशा प्रकारे आजचा म्हणजे दिवसाचा पावसाचा
पावसाचा कडकड म्हणजे एका पाऊस जागी बोलू एका जागी संपते. संपलेला आहे. तर धन्यवाद भावांनो. व्हिडिओ पुढल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जिकडे तिकडे पाठवा. धन्यवाद. धन्यवाद.